राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर। अमेरिका दौऱ्यामध्ये राहुल गांधींची भारतद्वेषी खासदार इल्हान उमर यांच्याशी भेट। भाजपकडून राहुल गांधींवरती टीका असणार। राहुल गांधी यांची वक्तव्य त्यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते। देशविरोधी वक्तव्य आणि देश तोडणाऱ्यांसह उभा राहणं ही राहुल गांधी यांची सवय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा थेट राहुल गांधींवरती हल्लाबोल। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। उद्या नवीन सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार। नागपूर अपघात प्रकरणामध्ये सुषमा अंधारे सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये। अपघाताची गाडी रिपेअरिंगसाठी गॅरेजला का पाठवली? चार्जशीटमध्ये गाडीचा नंबर का नव्हता? अंधारेंकडून पोलिसांना सवाल। भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी स्थानिक नेते पुढे येत आहेत। सुषमा अंधारे यांचा काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंवरती निशाणा। पुरावे होते तरी विकास ठाकरे 36 तास गप्प का बसले? नागपूर अपघात प्रकरणावरती अंधारेंचा सवाल। पोलिसांच्या पुढील तपासामध्ये संकेत बावनकुळे दोषी आढळला तर त्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। राजकारण नको, विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। मागच्या 40 वर्षांपासून आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय, त्यामुळे आम्हाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही। अंधारेंच्या टीकेला विकास ठाकरे यांचं प्रत्युत्तर। नागपूर अपघात प्रकरणामध्ये संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप। संकेत बावनकुळेंसह आरोपींनी लाहोरी हॉटेलमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा। गाडीत सापडलेल्या बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख। अंधेरी पूर्वच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। शिवसेनेमधून एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीकडून उमेदवारीची मागणी, तर भाजपचे मुरजी पटेलही इथूनच लढण्यास इच्छुक। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्यानं घेतली भेट। सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी शरद पवारांची भेट घेतली। माण खटाव मतदारसंघामधून तुतारी चिन्हावरती उमेदवारी मिळावी यासाठी घेतली भेट। मराठ्यांना आरक्षण द्या, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाचा जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला। मुंबई पोलिसांनी 60 दिवसांच्या कालावधीमध्ये आरोपपत्र सादर न केल्याचा शहांनी केला होता आरोप। बदलापूरमधील चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार प्रकरण, शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेले आरोपी घटनेच्या 25 दिवसांनंतरही मोकाट। पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये गांधी भवन येथील अब नॉर्मल होम या मानवीय संशोधन संस्थेकडून गणेश उत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा। ऑलिम्पिकमध्ये भारतानं मिळवलेल्या यशाचा मुलांकडून देखावा सादर। गोंदियामध्ये पावसाची विश्रांती, झालेल्या पावसामुळे नदी नाल्याकाठच्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं मुसळधार पाऊस, त्यामुळे धरणाचे 7 दरवाजे 2 मीटरनं तर 26 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले। अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, मुंबईच्या वांद्र्यामधली इमारतीवरून उडी घेऊन केली आत्महत्या। शिमल्यामध्ये अनधिकृत मशीद वादावरून जोरदार राडा, हिंदू संघटनांचा अनधिकृत मशिदीच्या विरोधात मोठा मोर्चा, आंदोलकांवरती पोलिसांचा जोरदार लाठीमार। जेएनयूमध्ये सामरिक अभ्यासासाठी छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी 6 सदस्यांची समिती गठीत। जागतिक स्तरावरती 5G स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये 20% वाढ, तर ॲपलची 25%हून अधिक विक्री। दरम्यान स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये भारतानं अमेरिकेलाही टाकलं मागे। दिल्लीमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अक्षरधाम मंदिरापासून सराय कालेखापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।